काही स्वप्न ही काळाच्या पुढे असतात. काही संकल्पना या काळाशी झुंज देत समाजाला नवी दिशा देतात. आणि कधीकधी एखादं स्वप्न इतकं ठाम असतं की ते केवळ कल्पनेत न राहता इतिहास घडवतं. अशीच एक स्वप्नवत पण वास्तवात उतरलेली कहाणी. साल 1976. डॉक्टर प्रभाकर पाटणकर, डॉक्टर राजाराम पाटील, डॉक्टर मोहन माजगावकर, सुमतीलालजी बुरेड, भालचंद्रजी बागेड, डॉक्टर काशीनाथ वाणी, शांतीलालजी राका, सरदारजी सहानी, शांतारामजी निकुम, गणपतजी लोके, जमनादासजी भांगडिया, विश्वनाथ येवला, लखुबाई पटेल, डॉक्टर प्रकाश जोशी आणि राजारामजी सोनवणे यांच्यासारखी विविध क्षेत्रातील काही दिग्गज मित्र एकत्र आले. यांचा उद्देश मोठा होता, पण अत्यंत साधा. ग्रामीण भागातील मुलांना असं शिक्षण द्यायचं की उद्याच्या बदलत्या जगात ती मुलं कुणापेक्षा कमी ठरू नयेत. खरं तर या विचारांची बीजं 1975 सालीच रोवली गेली होती. रोपटे लावायचं ठरवलं, पण त्याला योग्य ओळख देणंही तितकंच महत्वाचं होतं. आणि म्हणून जन्माला आली ती बागलान एज्युकेशन सोसायटीची बागलान इंग्लिश मीडियम स्कूल. खरं ही शोधाची जननी असते. तर आम्ही जे काही 5-6 मित्र होतो त्या 11 मुलांवर शाळा सुरू केली आणि मला अभिमानानं सांगायचं त्या 11 मधले 11च्या 11 असे वेल क्वालिफाईड. 100 वर्ष पूर्ण ही शुभेच्छा असेल, पण लवकरात लवकर कॉलेज उघडावं, ज्युनियर कॉलेज, असं मला वाटतं. कारण इथून शैक्षणिक वाघ घडवायचे होते. उद्देश एकच होता, इंग्रजी शिक्षण, पण केवळ भाषा म्हणून नाही तर संधी म्हणून. शाळेची सुरुवात काहीशी खडतर होती. आज सारखं तंत्रज्ञान नव्हतं. संसाधने मर्यादित होती. सुविधा कमी होत्या, पण शिक्षणाबद्दलची निष्ठा अमर्याद होती. ही शाळा केवळ स्वतःच्या मुलांसाठी नव्हती, तर संपूर्ण सटाणा परिसरासाठी आशेचा किरण होती. पालकांना दिलेला शब्द ठाम होता. इथे दिलं जाणारं इंग्रजी शिक्षण फक्त अभ्यास नसेल, तो एक संस्कार असेल. शाळेचा पाया होता तो ज्ञानावर आणि छत होतं ते संस्कारांवर. काही वर्षातच बागलान इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षण क्षेत्रात ओळखली जाऊ लागली. आमच्या संस्थेने 50 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडवले जे आज देश विदेशात अत्यंत चांगल्या पोस्टवर काम करत आहेत. ग्रामीण विद्यार्थी असो, शेतकरी वर्गाचा विद्यार्थी असो, त्यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा, एज्युकेशन बरोबर त्यांना ऑलराऊंड डेव्हलपमेंट करायला मिळावी, हा आमचा मूळ मानस आहे. त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष अनेक प्रकारचे प्रकल्प आमच्या संस्थेत राबवत आहोत. एज्युकेशनमध्ये आपण अनेक प्रकारचे आपण प्रोजेक्ट राबवतो. त्याबरोबर यावर्षी आपण या सुवर्ण महोत्सवावरती एक अत्यंत सुलभ असं स्टेडियम आणि एक सुलभ 200 मीटरचा एक ट्रॅक आणि प्लेग्राऊंड एकदम जबरदस्त मुलांना त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण डेव्हलप करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की भविष्यात आपली शाळा भारतामध्ये एक वेगळं सगळ्यात मोठं नाव करेल याची आम्हाला खात्री आहे. शिस्तबद्ध व्यवस्था, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि उपक्रमांची समतोल सांगड. यामुळे शाळेचा चेहरा वेगळा झाला. पहिल्या बॅचचे विद्यार्थी आता समाजात स्थिरावत होते. कोणी डॉक्टर झाले, कोणी अभियंते, कोणी शिक्षक, तर कोणी समाजकारणीत. ट्रस्टी बोर्डमध्ये सुद्धा बदल झाले. व्यवस्थापन बदलत गेलं, पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. मागील 15 वर्षापासून बागलान एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी मी संबंधित आहे. मागील 10 वर्षापासून मी सहसचिव या पदावर काम करतो आहे आणि संस्थेने मला शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जबाबदारी दिली आहे. खरं तर शिक्षण संस्था म्हटलं
तर विद्यार्थी आणि शिक्षक हे या शिक्षण संस्थेत केंद्रस्थानी असतात आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचा सहभाग फार मोठा असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण करणे आणि शिक्षण आनंददायी बनवणे हे एक मोठं आव्हान आहे आणि शिक्षकांनी सुद्धा मी एक पगारी सेवक आहे ही भावना मनात जर ठेवली तर तो एक सामान्य दर्जाचा व्यक्ती म्हणून गणला जातो. परंतु त्याच शिक्षकांनी जर हे राष्ट्र घडवणारे जे लाखो शिल्पकार आहेत त्यापैकी मी एक आहे. उत्तम माणूस घडवणारा, राष्ट्राची बांधणी करणारा आणि उत्तम चारित्र्याची निर्मिती करणारा माणूस मी घडवतो आणि ही भावना जर त्यांनी त्याच्या मनात निर्माण केली तर स्वतः शिक्षकाचा दर्जा फार हा उंच होतो. शिक्षकाच्या मनात ही भावना निर्माण करणं हे सुद्धा एक आजच्या युगात फार मोठं आव्हान झालेलं आहे. जी मूल्य शिक्षणाची व्यवस्था आहे त्यामध्ये श्रमाचं महत्त्व, वेळेचं महत्त्व, संयम, स्त्रियांचा सन्मान, कृतज्ञता या मूल्यांची ओळख होणे, ते मूल्य स्थिर होणे आणि मूल्यांचा स्वीकार होऊन विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडून येणे हे सुद्धा एक आव्हान वाटते आजकालच्या काळात. तर या सगळ्या गोष्टींचा मागील 10 वर्षात जो अभ्यास झाला किंवा शिक्षकांशी जो मी संवाद साधला वेळोवेळी त्यातून असं लक्षात आलं की वर्षातून 8 ते 10 वेळा शिक्षकांचंच प्रशिक्षण होणं गरजेचं आहे आणि शिक्षण क्षेत्रातल्या उत्तम लोकांना बोलवून त्यांची व्याख्यानं आयोजित करून शिक्षकांना प्रेरणा देणं, त्यांच्या विचारधारणेत बदल घडवून आणणं लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने मग मागील 7-8 वर्षापासून वर्षातून 8 ते 10 वेळा आपण या प्रकारचं शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्हींसाठी शिक्षण तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करून ही जी आव्हानं आहे याच्यावर कशी मात करता येतील याचा आपण प्रयत्न करतोय. या शाळेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आज जे ट्रस्टी आहेत, आज जे मुख्याध्यापक आहेत ते कधीतरी याच शाळेच्या बाकांवर बसलेले विद्यार्थी होते. ही केवळ शैक्षणिक संस्था नाही, हे कुटुंब आहे. इथे संस्कार पुस्तकातून नाही तर परंपरेतून पुढे जातात. विद्यार्थी ते सेक्रेटरी असा माझा प्रवास हा माझ्यासाठी केवळ पदाचा नाही तर मूल्यांचा प्रवास आहे. शाळा ही संस्था विश्वासावर उभी असते त्यासाठी आमची शाळा काही मूलभूत मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य देते. पारदर्शकता, शाळेतील प्रत्येक धोरण, निर्णय आणि प्रक्रिया पालक व शिक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवली जाते. म्हणजे शिस्त आणि जबाबदारी. प्रत्येक घटक आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडते. त्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नैतिक शिक्षण आणि सुरक्षित वातावरण ही आमची केंद्रस्थानी असलेली उद्दिष्ट आहे. शिक्षकांचा सन्मान, पालकांचा विश्वास याच विचारावर आमच्या शाळेचे व्यवस्थापन काम करते. म्हणूनच विद्यार्थी ते सेक्रेटरी या प्रवासातही या मूल्यांची शिदोरी कायम माझ्यासमोर आहे. Hello everyone. My name is Vineet Mazgaonkar. This is a deeply emotional moment for me because I belong to the very first batch of this school and I also had the honor of being the first head boy of this school. When a school completes 50 years, it's not just an anniversary, it's a celebration of thousands of lives shaped. I have personally witnessed this journey of the school from a humble beginning in a chawl to what we proudly see today, a beautiful, sprawling campus full of energy, full of dreams, full of talent. It feels truly great and I feel very, very grateful. Like we dedicate our success to our parents, I truly believe we must dedicate a big part of our success to our school because this is where our values were built, our confidence was born and our futures were shaped. Dear students, dream big, stay disciplined and respect your teachers. They are building your foundation every single day. And dear parents, trust the school and invest in your child's character, not just the marks. Congratulations to everyone who built this legacy and cheers to the next 50 years. Thank you.
नमस्कार. मी आज विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. विद्यार्थ्याचा मुख्याध्यापकचा प्रवास करत असताना मला भरपूर अनुभव आले. त्यासाठी माझी मेहनत आणि कठोर परिश्रम आणि सर्वांचं सहकार्य याच्यातून ते घडलेलं आहे. आणि मुख्याध्यापक म्हणून मला एकच सांगावंसं वाटतं की ही शाळा सर्वांसाठी कठोर परिश्रम करायला तयार आहे. त्याच्यातून तुम्ही उभे राहू शकतात. या मेहनतीतून तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल अशी मला नेहमी खात्री आहे. आज बागलाण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फक्त अभ्यास शिकवला जात नाही, तिथे घडतो नेतृत्वाचा आत्मविश्वास, सर्जनशीलतेचा विचार आणि सामाजिक बांधिलकीचा संस्कार. स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, कला महोत्सव, खेळ, सहली, सांस्कृतिक दिन, या सगळ्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आकार घेतो. सुसज्ज इमारती, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, आणि समृद्ध वाचनालय. पण आजची शाळा फक्त वर्तमानात नाही जगत, ती चालली आहे एका नव्या विजनकडे. शाळेला माहिती आहे की काही स्वप्नांना फक्त पंख नाही लागत, त्यांना लागतो तो एक ट्रॅक, एक स्टेज. म्हणूनच उभारण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील खासगी शाळांमधलं पहिलं अद्वितीय असं भव्य स्टेडियम. उत्तम मैदान, प्रशिक्षित मार्गदर्शन आणि सर्व सुविधा, जेणेकरून विद्यार्थी मैदानावर उभा राहिल्यावर हे विसरतो की तो कुठून आलाय आणि आत्मविश्वासाने सांगतो की मी कुठल्याही स्पर्धेसाठी तयार आहे. इतकंच नाही, 200 मीटरचा सिंथेटिक रनिंग ट्रॅक आता साकारतो आहे. कारण इथला विद्यार्थी इतरांशी नाही, स्वतःशी स्पर्धा करतो आहे. 50 वर्षाची शैक्षणिक परंपरा जपत असताना आमच्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता हाच केंद्रबिंदू आहे. आधुनिक सुविधा उभारताना प्रत्येक खर्च हा गरज
परिणाम आणि दीर्घकालीन टिकाव यांचा विचार करूनच केला जातो. आर्थिक शिस्त म्हणजे खर्च कमी करणे नव्हे, योग्य ठिकाणी योग्य गुंतवणूक करणे, पारदर्शक नियोजन, तत्वनिष्ठ निर्णय आणि व्यवस्थापन, शिक्षक पालक यांचा समन्वय, यामुळेच गुणवत्ता आणि आधुनिकता यांचा संतुलित प्रवास आम्ही यशस्वीपणे साधू शकलो आहोत. शाळेला हे देखील माहिती आहेत की संस्कार फक्त वर्गात मिळत नाहीत, म्हणून इमारती मागे उभारले आहेत आत सुंदर डोम्स, जिथे सर्व विद्यार्थी एकत्र बसून जेवतात. डायनिंग टेबल, खुर्च्या, यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे एकसंधतेची भावना. आणि शाळेचं आणखी एक अमूल्य रत्न म्हणजे भव्य लायब्ररी. इथे वाचन सवय नाही तर आवड बनते. शाळेचं ब्रीदवाक्य स्पष्ट आहे: मुलाचा वाट पाहायला लावू नका, त्यांना ज्ञान देण्यासाठी घाई करा. कारण शाळा ही फक्त अभ्यास शिकवत नाही, तर ती जीवन शिक्षण देऊन जीवन जगायला शिकवते. संस्थेचा 50 वर्षाचा प्रयत्न हा केवळ संस्थेचा इतिहास नाही, तर असंख्य कुटुंबांची ही स्वप्नपूर्ती आहे. संस्थेची स्थापना ज्या संस्थापकांनी केली तोच विचार आमच्या मनामध्ये आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्थापकांनी ही संस्था स्थापन केली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार, आत्मविश्वास व कष्टाची तयारी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, तो रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर उभे असताना दूरदृष्टीने बीज रोवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ज्या संस्थापकांनी ही संस्था सुरू केली त्यांना माझे विनम्र अभिवादन आणि त्यांच्या स्वप्नांची ज्योत आम्ही कायमस्वरूपी तेवत ठेवू. पन्नास वर्षांचा प्रवास म्हणजे केवळ काळाचा टप्पा नाही, ती आहे अनेक हातांनी घडलेली एक प्रेरणादायी गाथा. शेकडो शिक्षक, हजारो विद्यार्थी आणि असंख्य अशी स्वप्न या शाळेने सर्वांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरून दाखवलेली आहेत. आज सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही नमन करतो त्या प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी शाळेला घडवलं, वाढवलं आणि उंचच उंच नेलं. ही संस्था उभी राहिली ती केवळ इमारतीवर नाही तर मूल्यावर,
विश्वासावर आणि शिक्षणातून समाज घडविण्याच्या ध्यासावरून. म्हणून परिस्थिती कितीही बदलली तरी मूल्याशी न डगमगता पिढ्यानपिढ्या माणूस घडवणारी ही संस्था, हीच त्याची खरी ताकद आहे. कारण शाळा म्हणजे केवळ इमारत नाहीये, इमारत नसते, ती असते विचारांची प्रयोगशाळा आणि संस्कारांची शाळा. बागलाण इंग्लिश मीडियम स्कूल गेल्या 50 वर्षांपासून ही भूमिका अभिमानाने निभावत आहे आणि पुढील अनेक वर्ष नव्या पिढ्यांना घडवण्यासाठी तितक्याच आत्मविश्वासाने सज्ज आहे. या सुवर्ण पर्वाला आमचा सलाम आहे आणि आज अमृत पर्वासाठी मनपूर्वक शुभेच्छा सुद्धा.